नमस्कार वनिकर. आज आपल्यासोबत आहे फुले शाहू आंबेडकरवादी विचारांचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या कुमारी प्रतीक्षा गुरनुले ताई. सर्वप्रथम आपले स्वागत आहे आमच्या व्हायरल वनी पॉडकास्ट मध्ये. थँक्यू सर. तुमची कुटुंबाची पार्श्वभूमी आणि शिक्षणाची पार्श्वभूमी काय आहे? नमस्कार, माझं नाव कुमारी प्रतीक्षा गुरनुले. माझं मूळ गाव आहे झरी तालुक्यातील दुर्गम असं पिवरडोल, आणि दुर्गम भाग असल्यामुळे माझं प्राथमिक शिक्षण जे आहे पहिल्या वर्गापासून 7व्या वर्गापर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळेत झालेलं, आणि त्यानंतर 8वी 9वी 10वी यवतमाळला आणि 11वी 12वी यवतमाळ मधलं नामांकित जे कॉलेज आहे महाविद्यालय दाते कॉलेजमध्ये झालं, आणि तिथेच फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल BA ची जी पदवी आहे तिथेच झाल्यानंतर मग MA राज्यशास्त्र या विषयामध्ये मी शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय अमरावतीला केलं, आणि दुसरं माझं MA जे आहे ते विदर्भ महाविद्यालय VMV कॉलेजला अमरावतीला झालेलं आहे. आणि 2024 मध्ये माझी राज्यशास्त्र या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण आहे. तुम्हाला फुले शाहू आंबेडकर बुद्ध यांच्या विचाराची प्रेरणा नेमकी कशी व कधी मिळाली? मी वसतिगृहात राहून शिकले, त्याच्यामुळे वसतिगृहामध्ये प्रत्येक महामानवांच्या जयंत्याचे कार्यक्रम आम्ही आमच्या स्तरावर साजरे करत होतो. शाळेतल्या आणि कॉलेजच्या विद्यार्थिनी मुली त्या ठिकाणी भाषण वगैरे द्यायच्या. त्याच्यामध्ये D.Ed आणि B.Ed करणाऱ्या ज्या मुली होत्या त्या इतरांपेक्षा भाषण देण्यात, लिखाण करण्यात ह्या थोड्या सरस होत्या. मग तेव्हा असं चांगल्या लोकांना ऐकण्याची एक आवड झाली. आपल्या यवतमाळमध्ये स्मृती पर्व, समता पर्व आणि अनेक अशी व्याख्यानं वगैरे सातत्यानं वैचारिक चळवळ ही जिवंत आहे, ती होत होती, आताही आहे. मग ते ऐकायला जाण्याचा जो इंटरेस्ट होता, मुलींसोबत जायचं, मोठ्या ताईंसोबत, ते पुन्हा पुन्हा ऐकणं वाढत गेलं. पण दाते महाविद्यालयामध्ये व्यक्तिमत्वाला आकार आला, कारण वाचनाची आवड होती. वृत्तपत्रामध्ये संपादकीय लेख असेल, अग्रलेख असेल, किंवा अजून काही वेगळं असेल, त्यातल्या वेगवेगळ्या पुरवण्या ज्या शनिवार रविवारला येतात, त्याच्यामुळे वाचनाची जी आवड होती ती खूप दिवसांदिवस वाढत होती. आणि यवतमाळला शिवाजी महाराजांची जयंती ही मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. तेव्हा त्यांची वैचारिक शिवजन्मोत्सवामध्ये वक्तृत्व स्पर्धा असायची, शिववक्तृत्व स्पर्धा. मग सांगायचे तर शिवाजी महाराज कोणते सांगायचे, असं त्या आयोजकांना एकदा प्रश्न केला मी, की तुम्ही महाविद्यालयामध्ये येऊन आम्हाला सांगताय की पार्टिसिपेट करा, मग कोणते सांगायचे, काय वाचायचं? मग त्यांनी काही पुस्तकांची नावं सांगितली. त्यात मा. देशमुख सरांचं पुस्तक होतं, तो शिवाजींचा मराठा गेला कुठे, आणि श्रीमंत कोकाटे सरांचं पुस्तक विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज. तर 2 पुस्तकं वाचल्यानंतर मला माझी आयडिओलॉजी कळली की आपण कुठल्या रस्त्याने गेलो पाहिजे. मार्ग दिसला. मार्ग अनेक होते, कळत नव्हतं की आपण कोणत्या रस्त्याने जायला पाहिजे. मग असं वाटलं की हा जो वे आहे, हा आपला बहुजनवादी विचारधारेचा जो मार्ग आहे, हा आपण स्वीकारला पाहिजे. तुम्हाला सापडला? त्या क्षणी सापडला मला, आणि तिथून वाचनाची भूक वाढली, प्रबोधनाची, ऐकण्याची पण, आणि सामाजिक संघटनांमध्ये मग राहण्याचं एक आवड पुन्हा पुन्हा वाढत गेली. तुम्हाला वक्तृत्वाची आवड कधी व कशी निर्माण झाली व तुम्ही याच्याकडे कशा वळल्या? वक्तृत्वाची आवड ही जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण सरळ साधी जशी भाषणं देतो 15 ऑगस्ट 26 जानेवारीला, ते तेवढंच मर्यादित होतं. पण यवतमाळला 8वी 9वी 10वीला मग छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे धाडस नव्हतं कुठलंही, किंवा कोणी असं सांगायला सुद्धा नव्हतं. पण आपल्या हिमतीच्या भरोशावर आपल्याला जे 4 शब्द जमतात तेवढं बोलायचं. पण मी ऐकायची खूप लोकांना यवतमाळात. मग मला असं वाटायचं की ह्यांच्यासारखं मला बोलता येईल का, इतक्या धाडसानं बोलता येईल का. मग एखादा विषय हाताळायचा त्याला अभ्यास लागतो. आणि वसतिगृहात राहण्याचा फायदा असा झाला की D.Ed B.Edच्या मुली खूप सुंदर बोलायच्या. त्यांच्याकडनं आपण थोडं विचारायचं, जाणून घ्यायचं. आणि दाते महाविद्यालयामध्ये गॅदरिंग मध्ये, स्नेहसंमेलनामध्ये वादविवाद स्पर्धा, बचाव स्पर्धा व्हायच्या. त्याच्यामध्ये आपण खूप लोक सांगितलेली असायची, म्हणजे एखादा फिल्म स्टार असेल, शेतकरी असेल, समाजसेवक असेल, इंजिनियर असेल, डॉक्टर, मग हे सगळे लोक जात आहेत, एका नावेत आहे, ती बुडाली तर तुम्ही कोणाला वाचवाल, तुम्हाला एकाच व्यक्तीला वाचवता येईल. मग एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व सांगायचं, असं मग ते ऐकायला खूप रस वाटायचं. मोठ्या सिनियर मुला मुलींना आम्ही ऐकायचो त्यावेळेस. मला असं वाटायचं की मला असं बोलता आलं पाहिजे. मग मी हळूहळू प्रयत्न केला, आणि माझ्यासाठी वक्ताही मीच झाले, माझ्यासाठी श्रोताही मीच झाले. मग मराठी विषय
आम्हाला शिकवायला 11वीला हा. प्राध्यापक खंदारे सर होते. मी अच्छा. त्यांना या बाबतीत विचारणा केली की सर मला आवडते. ते म्हणाले की हो तुला आवडते, हा. मी काय वाचायला पाहिजे, मी काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे, ह्या सगळ्या बरोबर. गोष्टींमध्ये माझी तयारी कशी असावी, तुमचं काय मत आहे. हा. तर सरांनी मला त्यावेळेस जे मार्गदर्शन केलं, हा. आज मी तुमच्या स्टुडिओमध्ये जे बरोबर. बोलत आहे, हो. मला वाटतं त्यांच्या बरोबर. मार्गदर्शनाचं मोल खूप मोठं आहे. त्यानंतर बऱ्याच प्राध्यापक लोकांनी मला या बाबतीमध्ये खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. हा. पण मग वृत्तपत्रात रोज ज्या राजकीय सामाजिक घडामोडी रोज छापल्या जातात, हा. त्या वाचणं, संपादकीय वाचणं, लेख वाचणं, वाचणं. आग्रलेख वाचणं आणि विविध लोकांना, विविध क्षेत्रातल्या नामवंत लोकांना ऐकण्याचा एक प्रयास असायचा. हा. ऐकण्याने आपण खूप समृद्ध बरोबर. होत जातो. आणि माझ्यासाठी हा एक छंद होता वक्तृत्व हो. म्हणजे कॉलेजमधल्या एखाद्या सिनियर विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला अमुक अमुक वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला म्हणून त्याचं जाहीर अभिनंदन असं कॉलेजला बोर्ड असायचं, बोर्ड. हा. नाव असायचं आणि त्यांना मग सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी हम्म. प्रिन्सिपल सर त्यांचं कौतुक करायचं, त्यांना हा. शाबासकीची तुम्हाला थाप प्रेरणा द्यायचे. मिळत गेली मला असं वाटलं की कधीतरी माझंही नाव असावं. बरोबर. पण माझंही असावं हे स्वप्न न राहता किंवा हा छंद न राहता सर ह्या सगळ्या गोष्टींना मी एक आर्थिक दृष्टिकोनातून बघायला लागले. बरोबर. हे चांगलं वाईट चुकीचं लोक आपापल्या पद्धतीनं ठरवत असेल. बरोबर. पण यवतमाळला माझं BA झाल्यानंतर हम्म. म्हणजे मी अभ्यासात कंटिन्यू राहिले हा. आणि माझं चांगलं होतं, अकॅडमिक खूप चांगलं राहिलं. हा. 11वी 12वी तिथेच झाली. 12वीला मी आर्ट कॉमर्स MCVC मधनं फर्स्ट त्याच कॉलेजमधनं आल्यानंतर अच्छा. BA ला पण माझं चांगलं पर्सेंटेज, मला 72% अशी डिग्री वगैरे अच्छा. मिळाली. हा. पण वक्तृत्व ही माझ्यासाठी असलेला छंद हा. आवड. मला वाटलं नाही की जिथे माझं शिक्षण बंद होण्याचा जो टर्न होता माझ्या आयुष्यामध्ये, हा. ज्यावेळेस आपल्या सोबतीला कुणीच नसतं, हा. तुकडोजी महाराजांनी फार सुंदर लिहून ठेवलेलं आहे की एकतरी असू दे अंगी कला, हा. नाहीतर कारे फुका जन्मला. मला बरोबर. थोडं थोडं बोलता यायचं हा. आणि मला असं वाटायचं की मी भाड्याने रूम करून राहती आहे, मला हा. रूमचं भाडं पेमेंट करायचं आहे, मेसचा खर्च आहे, बरोबर. आपली लायब्ररी आहे, हा. पुस्तकं आहे, आपल्याला आपलं एक मेंटेनन्स असतं मंथली. बरोबर. हा. मग यावेळेस माझे मित्रमैत्रिणी, माझ्या सोबतचे लोक म्हणाले की तू इथे काम कर, तिथे काम कर, असं कर तसं कर. माझ्या डोक्यात असा विचार आला सर की मला बोलता येतं. बरोबर. आणि मी वारंवार एक ऐकलेलं होतं हा. की एका कवीची कविता पण आहे ती की मी चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, हा. तर गिराईक सापडेना. सापडेना हम्म. आणि सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, हा. गिराईक पेलता पेलेना. बरोबर. मला असं वाटलं की ह्याच्यातनं आपण प्रेरणा घेतली पाहिजे. बरोबर. म्हणजे 30 दिवस कुठेतरी काम केल्यानंतर आपल्याला 3-4 हजार रुपये मिळेल हा. पार्ट टाइम काम केल्यानंतर. हा. मग एक दिवस भाषण स्पर्धेत भाग घेऊन मिळालेले 3-4 हजार आपल्याला एक महिना जगवू शकते. बरोबर. हा. शेवटी मग मी त्या दृष्टिकोनातून स्पर्धांकडे बरोबर. पाहणं हा. सुरू केलं आणि त्याच्यासाठी मी लोकांचं मार्गदर्शन घेतलं. आणि या सगळ्या प्रवासात एक जाणवलं, खूप बोटावर मोजणे इतकी माणसं अशी बरोबर. असतात की ती त्यांचं सिक्रेट आपल्याला शेअर करत बरोबर. असतात. वरवर माहिती देणं किंवा मी हा. तुला मार्गदर्शन करतो म्हणणं, ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आहेत. बरोबर. त्याच्यामुळे आपली शैली, त्याच्यामध्ये आपण केलेला अभ्यास, आपलं चिंतन, मनन, वाचन, लेखन, ह्या सगळ्या प्रक्रियेतून जाताना माणसाला ज्या वेदना होतात त्या शब्दात बसत नाही. बरोबर. आणि कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेस स्वीकारतो हा. त्यावेळेस ना सर आपल्याला असं वाटतं की हे खूप छान आहे, बरोबर. पण तो अनथक आणि अविश्रांत साधनेचा एक भाग असतो. हो. प्रत्येक कला माणसाला समर्पण मागत असते. बरोबर. प्रत्येक कलावंताला ती कला आपल्यामध्ये येण्यासाठी त्याच्या प्रतिभेचं खूप मोठं मोल मोजून द्यावं बरोबर. लागते. कुणाला तारुण्य मोजून द्यावं लागते, कुणाला आजन्म वेदना सहन कराव्या लागतात. हा. पडद्यामागचा जो कलाकार असतो ह्या हा. त्याच्या वेदना त्यालाच माहित बरोबर. असते. प्रत्येकाला ते समर्पण दिल्याशिवाय कोणतीच कला आपल्या अंगी वसत नाही किंवा आली हा. तरी आपण तिला असं फार मोठं स्वरूप असं देऊ बरोबर. शकत नाही. बरोबर. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये काही माणसं आहेत जी माझ्या पाठीशी होती. बरोबर. आणि वक्तृत्व ही अशी कला आहे की आपला व्यक्तिमत्वाचा आरसा हा आपल्या वक्तृत्वामधनं दिसतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये मला असं बोलायला आवडायचं. मग मी बोलत असताना मी नेमकं काय बोललं पाहिजे. मग स्पर्धांमध्ये भाग घेणं हे इतका मोठा अवघड विषय आहे सर की तुम्ही व्याख्यानांमधनं तासभर 1.5 तासभर आरामात बोलता. बरोबर. तुमच्याकडे कधी कधी बोलायला नसलं पण 5 मिनिटाची गोष्ट तुम्ही 15-20 मिनिटं पुरवू शकता. हा. इथे 5 मिनिटात आणि 7 मिनिटामध्ये अनेक काय काय गोष्टी सांगायच्या हा. असतात. त्याच्यातही महत्वाचं सांगायचं असते, बरोबर. त्यातही अडखडायचं नसते. हा. म्हणजे तास 1.5 तास बोलणं फार सोपं, हा. 5 आणि 7 मिनिटं बोलणं हा साधनेचा भाग होता. बरोबर. आणि मी बोलायचे, मी हा. अभ्यास करायचे, मी लहानपण घेऊन लोकांना विचारायचे. बरोबर. आणि आजही मी लहानपण घेऊन लोकांना तुम्ही विचारण्याचा प्रयत्न करते. ती कला जी आहे ती तुम्ही आत्मसात करून घेतली.
थोडा थोडा प्रयत्न केला आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये मग आपल्याच यवतमाळ जिल्ह्यातले खूप सुप्रसिद्ध वक्ते आहेत आणि त्यांचं फार मोठं योगदान माझ्यासाठी राहिलं की माझ्या वाणीवर काय संस्कार असले पाहिजे, माझी शब्दफेक कशी असावी, कुठल्या मुद्द्यांना मी हात घातला पाहिजे, या सगळ्या गोष्टींमध्ये प्राध्यापक प्रवीण देशमुख सर माझ्या पाठीशी वारंवार राहिले. आणि आपल्या राडेगावचे सुप्रसिद्ध वक्ते आहेत, शिक्षक आहेत ते खामगावला, मॅझिनी बायदानी, ही 2 माणसं माझ्या पाठीशी राहिली. आणि त्यांना माझ्यातली एक गोष्ट आवडत होती की प्रतीक्षा एक अक्षर आपल्याला मागत नाही लिहिलेलं, ती म्हणते की मी लिहिलंय, तुम्ही मला तपासून सांगा, माझ्याकडे हे मुद्दे आहेत ते तपासून सांगा. आणि मला असं वाटत होतं की ह्याच्यामध्ये मी स्वतःला घासलं पाहिजे, मला वेदना झाला पाहिजे, मला काही कोणाचं रेडीमेड मिळायला नको. आणि सर आपल्याला स्वातंत्र्यच रेडीमेड मिळालं आहे, संविधान रेडीमेड मिळालं, आता कलेतले काही रेडीमेड नको मिळायला. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधलं मग हळूहळू तो प्रवास सुरू होता. आजही प्रवास सुरूच आहे आणि मी शिकती आहे. आणि मग एम ए ला असताना मी बऱ्याच स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट केलं, बीए ला पण भरपूर स्पर्धांमध्ये भाग घेतला. पण बीएच्या स्पर्धांचं स्वरूप असं होतं की मला काही इकॉनॉमिकली असं सावरायचं असा वगैरे काही विषय नव्हता की आपल्याला आर्थिक मदत व्हायची वगैरे. एक छंद म्हणून मी बोलायचे, जिंकून यायचे, कॉलेजला बक्षिसं मिळायचे, कॉलेजची लोक रोज आपला सत्कार करायची, नाव घ्यायची, पेपरला एखादं कटिंग राहायचं, विद्यार्थिनी मित्रमैत्रिणी अभिनंदन म्हणायचे इथपर्यंत. पण मी अमरावतीला गेल्यानंतर खरा वक्तृत्वाला खरी जी चमक मिळाली, दिशा मिळाली, वळण मिळालं, त्याच्यात ज्या नवीन नवीन गोष्टींची सुधारणा झाली, जी ओघवती भाषा शैली आपण असं म्हणतो, किंवा जितक्या सरलतेनं तन्मयतेनं आपण बोललं पाहिजे, एकजीव झालो पाहिजे, आपला विषय तो आतून असा स्फुरत बाहेर आला पाहिजे, ह्या अनेक गोष्टी मला ऐकण्यातून, श्रवणातून दिवसेंदिवस ह्या वाढत गेल्या. आणि जेव्हा एखादी गोष्ट सर आपला छंद असते ना, आपण खूप छान करतो, ती गोष्ट मनापासून करतो. पण जेव्हा ती गरजेची असते की ह्याच्यापेक्षा आता आपल्याकडे पर्यायच नाही, त्यावेळेस माणूस जे प्रयत्न करतो ना, तर त्याच्याही पेक्षा बेटर असते. आजच्या कारणामध्ये करिअर करणाऱ्या तरुणींना कोणती कौशल्य असावी आवश्यक अशी तुम्हाला वाटते? राजकीय क्षेत्रात ज्यांना करिअर करायचं आहे त्यांनी सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कुण्या राजकीय नेत्याची किंवा ज्यांचं वक्तृत्व चांगली आहे अशा वक्त्यांची भाषणं ऐकून रात्रीतून आमदार होण्याची स्वप्न पाहणं अगोदर सोडून दिली पाहिजे. कारण इथंच आपला घात होतो. आणि रील्स मध्ये जेवढं फाडफाड बोललं जाते, रिअल मध्ये असं नसतं. हा फरक अगोदर समजून घेतला पाहिजे. आपल्या घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, म्हणजे प्रत्येकाच्याच आजा बापाकडे एवढी कमाई नाही की 4-2 पिढ्या घरी बसून खातील. त्याच्यामुळे आपलं घर, आपला परिवार, आपलं शिक्षण आणि वैवाहिक आयुष्य ह्यात एक समन्वय साधण्याची आपली तयारी असली पाहिजे. 1-2 वर्ष आपण राजकारणात लेट गेलो म्हणून काही फारसा फरक पडत नाही. पण मुद्दा असा आहे की आपण घाईघाई करून जातोय आणि आपल्याला त्यातलं कळत नाही. आणि सांग काम्या म्हणून मग आपण 4 वर्षापूर्वी खुर्च्याच उचलत होतो, आताही सतरंजाच उचलतो. अशा वेळेस मग काय होतं सर की आपल्या आयुष्यातून आपल्या उमेदीची वर्ष निघून जातात आणि आपलं सगळं गणित फेल ठरतं. मला असं वाटते की आपली घडी कुठेतरी चुकते समाजाची. रिटायर्ड झाल्यावर लोकांना समाजसेवा करण्याची अत्यंत आवड निर्माण होते आणि जेव्हा करायला पाहिजे तेव्हा ही आवड नसते. शिक्षण घेणाऱ्या पोरांना राजकारण करायचं आहे आणि राजकारणातून फेल ठरल्यानंतर मग एखादी नोकरी मिळवायची आहे. म्हणजे शिक्षण घेण्याच्या वयात शिक्षणच घेतलं पाहिजे आणि राजकारण करण्याच्या वयात राजकारणच केलं पाहिजे. पण राजकीय जाणीवा आपल्या जागृत असाव्या, महाविद्यालयीन आयुष्यापासूनच असाव्या, आपल्याला त्याचं ज्ञान असावं असं मला मनापासून वाटतं. आता ह्याच्यासाठी कौशल्य जर सांगायची म्हटलं तर आपण एखाद्या पक्षाला जेव्हा जॉईन करतो त्यावेळेस या देशामध्ये तुम्ही, मी, आपण, कोणता पक्ष, कुठला समाज, धर्म कोणीच मोठा नाही, मोठा आहे देशाचं संविधान. देशाच्या संविधानातल्या मूल्यांची निष्ठा राखणारा आपला पक्ष आहे का, अगोदर हे तपासणं, एवढा विवेक तरी आत्ताच्या मुला मुलींमध्ये आहे का, हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यांना देशाच्या लोकशाहीबद्दल नितांत आदर असावा, नितांत आस्था असावी, स्वतःतला कट्टरतावा थोडा बाजूला काढायला पाहिजे. ह्याच्यासाठी थोडी वाचनाची आवड लागते, चांगल्या लोकांना ऐकण्याचा एक सराव लागतो. म्हणून मला असं वाटतं की आपल्या व्यक्तिमत्वाचाच एकूण पाया वाचन आहे आणि आपण शिक्षण घेता घेता जशा आपल्या जाणीवा वाढत जातात त्याच्यानंतर आपण राजकारणात येण्याचा विचार केला पाहिजे. मी MA राज्यशास्त्र या विषयामध्ये मेरिट आले विद्यापीठामधनं आणि मला असं वाटलं की मेरिट आहो आपण, पण नंतर मला कळत गेलं काही 1-2-3 वर्षानंतर की आपलं मेरिट येणं ह्याच्यापेक्षा ज्या महिला राजकारणामध्ये येत आहेत त्यांचा सहीपुरताच वापर होतोय. मग एकीकडे आपण मेरिट आलो आणि ज्या फक्त सही करण्यासाठीच आपली नेमणूक झाली याचं दुःखही त्यांना वाटत नाही
ह्याचा खेद जर आपल्याला वाटत असेल तर त्या विषयाची डिग्री घेतल्यानंतर आपल्याला त्याचा काहीतरी जाणीव आहे आपल्यामध्ये. ह्या जाणीवा जशा वाढत जाईल तसं तसं आपल्या मेंदूचा, आपल्या विचारशक्तीचा एक भाग जो असतो तो प्रगल्भ होत जातो आणि त्याच्यासाठी जो विवेक लागतो तो येतो. म्हणून मला असं वाटते वाचन, चिंतन, वाचन हा तर पायाच आहे. आणि कुठल्याही राजकीय पक्षासोबत जरी आपण असलो तरी सत्याला सत्य म्हणणं, चांगलं वाचण्याचा प्रयत्न करणं, चांगल्या लोकांची भाषणं ऐकणं, म्हणजे ज्या पॉलिसीज आपल्या ठरवल्या जातात, म्हणजे विधानसभेतल्या असेल किंवा आपल्या लोकसभेतल्या असेल, त्या नियमित बघण्याचा प्रयत्न करणं, राजकीय विश्लेषकांची मतं ऐकणं, त्याच्यासोबतच एकमेकांवर टीका करताना मोठी माणसं टीकेचा स्तर घसरू देत नाही आणि जी घसरू देतात ती माणसं लोकशाहीला बाधा आणण्याचा प्रयत्न करतात. मग ते का होतं ह्याच्यावर सुद्धा आपलं मत, आपल्या चर्चेत, संवादात हे विषय असायला हवे. म्हणून एकूणच कौशल्य असं असावं की आपल्याला बोलता यावं, आणि नसेल येत तर आपण लिहिण्याचा प्रयत्न करावा, आणि तेही नसेल येत तर आपल्याला संघटन कौशल्य जर चांगलं जमत असेल आपण ते करावं. आणि या सगळ्या प्रवासामध्ये आपण वाचक असणं, वाचण्याचा प्रयत्न करणं, अलर्ट असणं, रोज वृत्तपत्र वाचणं आणि राजकीय घडामोडी बघणं, ह्या सगळ्या गोष्टीतून सामाजिक प्रश्नांची जर आपल्याला जाण असेल तर हळूहळू या गोष्टींचा, या कौशल्याचा विकास आपोआप होतो आणि आपल्याला राजकारणाकडे वळायला एक दिशा नक्कीच मिळते. सामाजिक संघटनांचा समन्वय झाला तर राजकीय चित्र पालटू शकेल का आणि नवीन तरुणींना संधी मिळेल का? नक्कीच मिळू शकेल सर. सामाजिक संघटनांचा समन्वय होणं आताच्या घडीला खूप मोठी गरज आहे. आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षापासून सामाजिक संघटनेत काम करणाऱ्या लोकांनी गोष्ट शिकली पाहिजे. म्हणजे तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी शिकली पाहिजे. ते त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करतात. प्रत्येक जातीचा त्यांच्या कार्यकर्त्याचा एक मेळावा असतो. तसंच वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचा समन्वय घडवून आणण्यासाठी कार्यकर्त्यांचे मेळावे झाले पाहिजे. कारण किती दिवस ना आपल्या चळवळीत काम करणारी माणसं कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. अनेकांमध्ये खूप पोटेन्शियल आहे, प्रचंड लिखाण शक्ती, प्रचंड लिखाण शक्ती आहे, लोकशाहीबद्दल नितांत आदर आहे, राजकीय क्षेत्रात करिअर करण्याची आवड आहे. पण अशी माणसं पुढे आणायची म्हटलं तर सामाजिक क्षेत्राने उचलून धरल्याशिवाय राजकीय क्षेत्रातली माणसं सामान्य माणसाची दखल घेत नाही म्हणजे नाही, हे चित्र आहे. म्हणजे आज जर मला महाराष्ट्रात कोणी आवडत असेल तर विलास गोडे सरांना मी खूप फॉलो करते. त्याच्यानंतर किरण माने सर मला खूप आवडतात. शिवराज्याभिषेकाची स्टोरी त्यांनी फार चांगल्या पद्धतीने पुढे आणलेलं आहे. आणि मुक्त पत्रकार असणारी मुक्ता कदम फार आवडते मला. पण अशा अनेक मुक्ता कदम आहे सर समाजामध्ये, अशा अनेक विलास गोडे सर आहेत, अशा अनेक किरण माने. मग हे पुढे आणायचे असेल, सामाजिक क्षेत्राची जबाबदारीच मुळात अशी आहे की माणूस पुढे आला पाहिजे आणि माणूस घडला पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होतं की एखाद्या सामाजिक संघटनेने ईव्हीएम बंदीचा जर मुद्दा घेतला असेल उचलून, मग तमुक लोकांना म्हणतात आम्हाला हा महापुरुष पटत नाही, आम्ही जाणार नाही. किती दिवस आपण हा कट्टरतावाद जोपासायचा? जर स्वतःला आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकरवादी म्हणून घेत असेल, काही गोष्टी आपण बाजूला ठेवून पण एकत्र यायला पाहिजे ना. मला तर असं वाटतं की गांधीवादी आणि आंबेडकरवादी विचारसरणी जर एकत्र आली तर या देशाचं चित्रही पलटायला फारसा वेळ लागत नाही. पण मुद्दा असा होतो की कट्टरतावादामुळे चळवळीचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, फार मोठ्या प्रमाणावर. म्हणजे जो स्वतःला कट्टर शिव, शाहू, फुले, आंबेडकरवादी म्हणून घेतो तो सुद्धा असं म्हणतो की ज्ञानोबांना माऊली म्हटलं, मग नामदेवांना का नाही म्हणाले? हा प्रश्न गोरोबा काकांसाठी का नाही, त्यांना का माऊली म्हणाले नाही? म्हणजे तुम्हाला इथंही जर समजा जर दिसत असेल तर हे कोणते पुरोगामी आणि परिवर्तनवादी आहे, हा एक फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. विभाजनाचं चित्र दिसते. आणि ज्यांना विभाजन करायचं आहे ते तर करतच आहे. पहिलेही केलंय त्यांनी. अगोदर इंग्रजांची नीती होती फोडा आणि राज्य करा, आणि आताही तशीच नीती आहे धर्माच्या नावावर. म्हणजे विदेशात जर काही झालं तर मग आपला धर्म संकटात आहे, आणि आपल्याच धर्माचे हे खरातांसारखे असे भोंदूबाबा जेव्हा आपल्याच धर्मातल्या महिलांवर अत्याचार करतात तेव्हा आपला धर्म का संकटात नसतो? अशा वेळी ही माणसं बोलत नाही. आणि आपणही सामाजिक संघटनेतले लोक त्यांना प्रश्न यासाठी विचारू शकत नाही, कारण कुठली एक सामाजिक संघटना ही परिस्थितीसोबत झगडताना खचते. तिच्याकडे तेवढं मनोबल असेलही, पण मॅनपॉवर असते का? मॅनपॉवर असेल तर बाकी पॉवर सुद्धा लागते ना. म्हणून सामाजिक संघटनांचा समन्वय होणं आणि चळवळीतला कट्टरतावाद कमी जर झाला तर सामाजिक क्षेत्रातून पुढे येणारे युवक युवती आहे त्यांची दखल राजकीय क्षेत्रातल्या वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांना नक्कीच घ्यावी लागेल, आणि त्यांचं कर्तृत्व हे समाजापुढे येईल आणि ते चांगले लोकप्रतिनिधी होईल. मला असा आशावाद आहे. मी या बाबतीमध्ये फार सकारात्मक आहे आणि आशावादी असावं माणसानं. मला खूप लोक विचारतात की तुम्ही नोकरी न करता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये का रमलात, हे सगळं का आवडते? हे सगळे मॅड माणसाचे धंदे आहेत, वेडसरपणा आहे, लिहिणं बोलणं, सातत्याने पेनबुक हातात असतं तुमच्या. मला असं वाटते की हा वेडेपणा पण माणसाला जगता आला पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. आपल्याला आपल्या मनासारखं जगता येतं. हा भाग आनंददायी जरी असला
तरी आपल्यासारखी अशी असंख्य माणसं आहे, मग ती आयुष्यभर लिहतच राहील, भाषणच देत राहील, ते पण पुढे गेले पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी सामाजिक क्षेत्राने ही जबाबदारी बरोबर. उचलली पाहिजे, नव्या चेहऱ्यांना स्थान दिलं पाहिजे. ह्याच्यातही स्वतःला गब्बर, मातब्बर आणि बाप माणूस म्हणून घेणारी जी लोक आहेत त्यांना नवीन पोरींनी बोललेलं चालत नाही, नवीन मुलं वक्ता म्हणून पुढे आलेलं चालत नाही. बरोबर. नवीन कोणी लेखक असेल त्याच्या लिखाणाची कोणत्या पठडीतलं लिहितो फार काही आशय नाही, तुम्ही समजून द्या. तुम्ही जाणकार म्हणून या प्रवासात आमच्या पाठीशी राहा. नवी पिढी नक्कीच ह्या सगळ्या विचारधारेची, फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारेची त्यांचे पुढे नेईल. मार्गदर्शक बना. तर हा समन्वय जर झाला तर कदाचित हे चित्र पलटू शकतंय, बरोबर. नक्कीच पलटू म्हणजे शकतंय. सामाजिक संघटनांची समन्वयक होणे ही काळाची गरज आहे. काळाची गरज आहे, महाराष्ट्रासाठी तर काळाची गरज आहे. राजकारणात महिलांना केवळ सहीपुरतं मर्यादित ठेवलं जाते, त्याबद्दल तुमचे काय मत आहे? हे तुमचं म्हणणं अगदी बरोबरही आहे. आणि या प्रश्नाला जर बगल दिली, थोडं वास्तव पाहिलं तर याचं उत्तर असंही सापडतं आपल्याला की महिला सक्षमपणे राजकारणात सहभागी सुद्धा आहे. पण कोणत्या महिला सक्षम आहे? म्हणजे पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधीजींची जर कारकीर्द लक्षात घेतली तर अत्यंत सक्षमपणे त्यांनी पंतप्रधान पदाला न्याय दिला, चांगले निर्णय त्यांनी त्या काळामध्ये घेतले. आणि आता ज्या राष्ट्रपती आहेत, द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत, असं जर आपण विचार केला, याच्यापूर्वी प्रतिभाताई पाटील होत्या, मग हा जो वरचा चष्मा दिसतो आपल्याला, वरच्या पठडीतल्या या ज्या महिला दिसतात, पण केवळ 2-4 महिला पुढे जाणे म्हणजे काही महिलांची प्रगती आहे असं माझं मत नाही आहे. तरी सुद्धा सहीपुरत्या राजकारणामध्ये आहे ही बाब सुद्धा सर नाकारता येत नाही. म्हणजे ग्रामीण भागात जेव्हा आपण पाहतो की रोस्टर महिलांचा आहे म्हणून मग एखाद्याची खूप इच्छा असते, म्हणजे असं म्हणायला नको, अतिशयोक्ती वाटेल कदाचित, नवरदेव जसं बाशिंग बांधून मंडपात वगैरे हजर असतो तसं निवडणुकांच्या पूर्वी उत्सुक पुरुष इतके उत्साही असतात आणि महिलांचं रोस्टर आलं की त्यांच्या उत्साहावर अक्षरशः विरजण पडतं. आणि त्यांच्या बायकांना त्यांच्या घरातील बहिणी असेल, त्यांच्या सुनबाई असतील किंवा पत्नी असेल, ह्यांना याची जाण आहे नाही आहे याच्याशी काही एक देणं घेणं नाही. मला मिळत नाही म्हणून माझ्या घरातल्या महिलेला त्याच्यात स्थान मिळालं पाहिजे. मग त्याच्यासाठी इतके टोकाचे प्रयत्न केले जातात आणि खरं तर लोकशाहीला हे अत्यंत घातक आहे. त्याच्यासाठी काय काय केलं जाते, काय काय नाही हे समाज जाणतोय, तुम्ही जाणते आहात, मी पण जाणते. आणि तेव्हा मग एखाद्या महिलेला जेव्हा पद मिळते तेव्हा ते पद घेताना तिला आनंद जरी असेल तरी त्या पदाला न्याय देण्यासाठी ती सक्षम आहे का ह्याचा विचार तिलाही नसतो. म्हणजे ते असं म्हणतात ना, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. बस मीटिंग अटेंड करायच्या, सही मारायची, यायचं. पण पुरुषाला आनंद या गोष्टीचा असतो की मी सहभागी झालो नाही म्हणून माझ्या घरातली माझी पत्नी आहे, सुनबाई आहे किंवा कोणीतरी आहे, आम्ही जेवढं सांगतोय तेवढं ते ऐकत आहात. मला असं वाटतं की अशा सांगकाम्या बाहुल्या होण्यापेक्षा, कळसूत्री बाहुल्या होण्यापेक्षा आपण आपलं अस्तित्व तयार करू शकतो ना. खरं तर जास्त श्रीमंत घरातील लोकच त्यांच्या घरातील महिलांना स्वातंत्र्य देण्यापासून, त्या विचारापासून लांब असतात. ती सगळी लोक फक्त ती त्यांची तेवढ्या वेळापुरती काहीतरी अशी कुचंबना झालेली असते, रोस्टर आलं नाही म्हणून मग पुढे करतात. आणि मग अशा वेळेस ना त्यांच्याकडे निर्णय क्षमता असते, अभ्यास असते, राजकीय परिपक्वता असते. एकंदरीत त्यांची जेव्हा भाषणं आपण ऐकतो तेव्हा असं वाटतं की ह्यांना कसं काय उभं केलं गेलं किंवा ह्या कशा काय निवडून आल्या. बरं, आल्यानंतरही त्यांनी ते कौशल्य त्यांच्यामध्ये आणलं का, लोकांपर्यंत त्या पोहोचल्या का. कुणी जर प्रयत्न केला, एखाद्या महिलेने प्रयत्न केला की मला पहिले येत नव्हतं पण मला आता शिकायचंय, मी या पदाला न्याय देईल, मग तिच्याच पतीकडनं तिला त्रास होतो. एवढं घराच्या बाहेर जायची, फिरायची गरज नाही, मिटिंगला जायचं, घराकडे यायचं, तेव्हाही सोडून द्यायला पतीच असतो. म्हणजे तिथपर्यंत पण लोकांचा विश्वास नाही आहे कुणासोबत बोलताना, उठताना, बसताना. म्हणजे तिला त्यांनी स्थान दिलं, जे 50% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे त्याच्यामध्ये स्थान तर दिलेलं आहे, पण मानसिकता अजूनही बदललेली नाही. सक्षमपणे तिने कारभार केला पाहिजे, ह्याच्यासाठी अगोदर पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे. ती एक म्हण आहे इंग्रजीमध्ये, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट बट वुमन इज बोर्न परफेक्ट. महिला ही जन्मता परफेक्ट आहे, कौतुक तर केलं, पण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, अगोदर तर पुरुषाला स्थान दिलं ना. राजकारणातही मला वाटतं बहुतांश असंच होतं. आणि ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिकांचे जे इलेक्शन्स होतात, आता नगर परिषदांचे झाले, ह्याच्यामध्ये सुद्धा हे असं चित्र बऱ्यापैकी पाहायला मिळतं. तरी सुद्धा महिलांनी सगळ्यात अगोदर संघर्ष म्हणजे राजकारणात निवडून आल्यानंतर प्रभागातल्या समस्या सोडवणार, नालीची समस्या सोडवणार, महिलांच्या समस्या सोडवणार, हे सगळं करण्यापेक्षा अगोदर आपल्या कुटुंबातली समस्या सोडवली पाहिजे. तिला जर बंधनं तोडून जगण्याची आवड निर्माण झाली तर ती त्या पदाला न्याय ही
देण्यासाठीची कौशल्य ती स्वतः आत्मसात करेल. आणि मला वाटतं हे तिने करणं म्हणजे लोकशाहीचा खऱ्या अर्थाने विकास होणं. मग ते कुठल्याही पक्षाची महिला असो, तिने ती बंधनं झुगारली पाहिजे, ती लादून घेतली नाही पाहिजे. आणि आपण मादी नाही, आपण माणूस आहोत, ही भावना जर तिच्या अंतःकरणात जर तिने ठरवलं तर हे सगळं शक्य आहे. नेतृत्व गुण स्वतः आत्मसात केले पाहिजे. हा, वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व आणि संघटन म्हणा, निर्णय क्षमता, आपल्या समस्यांची जाण असणं, आपल्या प्रभागातल्या चांगलं नेतृत्व करण्याची तयारी दर्शवणं. आणि हळूहळू जर असं केलं तर सगळ्यात अगोदर आपल्या कुटुंबासोबत ही लढाई असते. आणि ह्याच्यातून बाहेर पडल्यानंतर म्हणजे पती सांगेल असं ऐकण्यापेक्षा आपल्या विवेकानं ती काम करू शकेल, ते प्रत्येक महिलेमध्ये यावं. आणि सक्षमपणे तिने आपल्या गावाचा, आपल्या परिसराचा, आपल्या जिल्हा परिषद सर्कलचा असेल, पंचायत समितीमध्ये जर सदस्य असेल तर त्या भागाचा चांगला चांगला विकास करावा, अशी एक मनीषा आहे, इच्छा सुद्धा आहे. तेव्हा ते 50% जे आरक्षण 50% ते सार्थ होईल. बरोबर, अगदी बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. सामाजिक प्रबोधन करताना एखादा असा प्रसंग जिथे तुम्ही खचला व तुम्ही त्या प्रसंगातून स्वतःला कसे सावरले? सामाजिक प्रबोधन ज्या वेळेस करण्याची वेळ येते, खरं तर लोकांचा कल आता प्रबोधन ऐकण्याच्या वगैरे मानसिकतेतून लोक पुढे निघालेली आहेत. फार पूर्वीसारखा प्रतिसाद आता प्रबोधनाच्या किंवा अशा कार्यक्रमांना, व्याख्यानांच्या वगैरे पूर्वीसारखा मिळत नाही. आणि ज्या ठिकाणी ते वातावरण टिकून राहिलं तिथे आजही मिळतो. दोन्ही गोष्टी तशाच आहे. पण आपल्याला जो ध्यास लागलेला असतो विचार पोहोचवण्याचा, तो काही माणसं आली नाही म्हणून कमी होतो अशातला भाग नाही. आणि आपण आपलं व्रत जर टाकून दिलं तर आपण या साधनेच्या प्रवासात आपणच आपल्याला अयशस्वी केलं. कोणीच आपल्याला अयशस्वी करणारं नसतं, आपणच असतो. तरी सुद्धा काही प्रसंग असे असतात की या सगळ्या प्रवासामध्ये कलाटणी देऊन जातात आयुष्याला. एके ठिकाणी माझं शिवजयंतीचं व्याख्यान होतं आणि त्या ठिकाणी त्याच गावातील STI आणि PSI झालेल्या गुणवंत लोकांचा सत्कार त्या ठिकाणी होता. आणि मग माझे एकदम डोळे पाणावले, पण मला डोळ्यातलं पाणी दाखवता आलं नाही. असं अनेक ठिकाणी होतं सर, की समोर असणाऱ्या माणसाच्या वेदना त्याला रडायचं जरी असलं तरी त्याला रडता येत नाही. तेवढ्या क्षणासाठी त्याला ते पचवावं लागतं. आणि हे ज्याला जमतं त्याला जीवन जगण्याची कला जमते असं म्हणतात. माझ्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. ऍक्च्युली मला सुद्धा स्पर्धा परीक्षेतून सरकारी नोकरीचं स्वप्न होतं माझ्या पुढे. आणि माझं अकॅडमिक खूप चांगलं राहिलं. 10वीला पहिलं आल्यानंतर 12वीला सुद्धा फर्स्ट आले. BA ला सुद्धा खूप चांगलं पर्सेंटेज मला मिळालं. त्याच्यानंतर सुद्धा माझं PG ला तर विद्यापीठात मेरिट येईपर्यंतचा प्रवास झाला. आणि स्पर्धा परीक्षेचा माझा अभ्यास सुद्धा चांगला होता. पण कधी काळी माझा वक्तृत्व छंद असलेला प्रवास असा हळूहळू वाढत गेला. आणि मग माझी ती आर्थिक गरज सुद्धा बनली स्पर्धांच्या माध्यमातून. नंतर मी व्याख्यानाकडे आले आणि मला असं वाटलं की आज आपण कुणाचा तरी सत्कार करतोय, या प्रवासात आपण होतो. कदाचित आपण STI PSI असतो तर आपला सुद्धा कोणीतरी सत्कार केला असता. मी थोडी खचले या सगळ्या गोष्टीत, फक्त मी दाखवलेलं. हा, माझं स्वप्न माझ्या डोळ्यासमोर आलं. आणि माझ्या घरच्यांची सुद्धा इच्छा होती. नव्या माझ्या सोबत असणाऱ्या मित्र परिवाराची, आता ही सगळे लोक म्हणतात की तू एखादी नोकरीच करायला हवी होती, तू या सगळ्या क्षेत्रांमध्ये उतरत आहेत, असं त्यांना एक धोका वाटतो. कारण समाजकारण, राजकारण ही खूप मोठी रिस्क आहे, आव्हान आहे. आणि मला जन्मापासूनच असं वाटतं की पदरात निखारे बांधून घेणाऱ्या माणसांनी चटक्याची तमक बाळगायची नसते आणि ती परवाही करायची नसते. मी एक विचार केला की मला बंदिस्त आयुष्य जगण्याची जर वेळ आली, मी जगू शकत नाही. आणि मला असं वाटते की मला आव्हानं परवडली, पण मन मारून मला आयुष्य जगायचं नाही. कारण ईश्वराने प्रत्येकाला आयुष्य एकदाच दिलं. आणि तो क्षण होता की मला खूप वाईट वाटलं त्या क्षणाला. नंतर मी चिंतन केलं की माझ्यासोबत आजवर घडलेले प्रसंग, आपल्या आयुष्यात येणारा खडतर संघर्ष असेल आणि एकूणच आपल्या व्यक्तिमत्वाची बांधणी कशी झाली, आपला पाया कसा काय उंचावला गेला वाचनामुळे म्हणा किंवा. आणि वाचन ही एक अशी गोष्ट आहे, आपल्याला हळवं कितीही केलं तरी मजबूत सुद्धा आपल्याला आपलं वाचनच करतंय. आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्यासमोर पाब्लो नेरुदा हा जो विचारक आहे, मला फार आवडतो. त्याचं एक वाक्य आहे, तुम फुलो को कितना भी कुछ लो लेकिन बसंत आने से कोई नहीं रोक सकता. मग मला असं वाटलं की एक दिवस आपला पण येईल, नक्की येईल. आणि अनेकदा असं होते की नव्यानं आलेली पोरगी बोलते, कुठेतरी निवेदन द्यायला जाते, कुठल्या तरी आंदोलनात दिसते, कधीतरी भूमिका घेते, डायरेक्ट ही फेसबुकला लिहिण्याचा प्रयत्न करते, कवितांच्या माध्यमातून ताशेरे ओढते, लेख लिहिते. आणि व्याख्यानामध्ये थोडा पठळीतला आवाज वगैरे आहे, आवाज वाढतो हिचा, म्हणजे लोक प्रतिसाद करतात हिला. म्हणून ही चळवळीतली माणसं सुद्धा डावलण्याचे काम सुद्धा करतात. पण मला पाब्लो नेरुदा माझ्या पाठीशी असतो वारंवार. तुम फुलो को कितना भी कुछ लो लेकिन बसंत आने से कोई नहीं रोक सकता. म्हणून मला असं वाटते की कोणीतरी नोकरी करताय त्याचं ऐकून आपण नोकरीच केली पाहिजे. काल परवा कोणाचं तरी संसदेत भाषण ऐकलं म्हणजे मी आमदारच झालो पाहिजे,
हे इन्स्टंट स्वप्न पाहणारी आजची जी पिढी आहे ना, आजची पिढी आजचाच घात करत आहे. हळूहळू का होईना आपण आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकतो. हा आशावाद यासाठी आहे कारण कोणीच आईच्या पोटातून येताना सगळं शिकून आलेलं नाही. प्रत्येकाला संघर्षच करावा लागला आणि तो प्रसंग मला खचवणारा जरी असला तरी माझी उमेद वाढवून देणारा सुद्धा आहे. कदाचित एखाद्याचं स्वप्न असतं वर्दीत बसल्यानंतर त्याला असं वाटतं की मी आजवर जो संघर्ष केला तो माझा फळाला आला. एखाद्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना जर विचारलं आपण की तुमचं यश काय आहे, सिंधुताई सपकाळांचं जर यश पाहिलं तर आपल्या हातातली भाकरी 4 जणांना वाटून खाण्यात त्यांनी त्यांचं यश पाहिलं. म्हणून आपल्या यशाच्या व्याख्या इतरांच्या सोयीनुसार जेव्हा ठरवल्या जातात ना तेव्हा आपणच आपल्याला स्वतःला कमी समजायला लागतो. म्हणून दुसऱ्याच्या यशाच्या व्याख्याही आपण ठरवू नये. वाटलं तर कोणाचं मनोबल वाढवण्यासाठी आधार द्यावा, समजून घ्यावं आणि आपली एकदा दिशा ठरली की मला काय करायचं आहे तर आपल्याला आपोआप रस्ते मिळत जातात. ईश्वरावर कोणाचा विश्वास असेल नसेल माहित नाही, माझा निसर्गावर खूप विश्वास आहे आणि ईश्वराचे जे प्लॅनिंग्स असतात, निसर्गाचे जे प्लॅनिंग्स आहेत ते आपल्यापेक्षा खूप भारी आहेत. म्हणून आपण पेरत राहायचं. मला खूप लोकांचे हे प्रश्न असतात, नेमकं भाषण देऊन तुम्हाला मिळते काय? मला पेरत राहण्याचं समाधान मिळतं आणि जे समाधान मी शब्दात किंवा पैशात मोजू शकत नाही तो आनंद घेण्यासाठी माझी धडपड असते आणि मला तो मिळवता येतो. आपल्याला आपल्या मनासारखं जगता येते ही सुद्धा एक खूप मोठी मिळकत आहे आणि हा खचवणारा प्रसंग सुद्धा उभा करणारा आहे. म्हणून त्याला 2 बाजू आहे. जशा एका नाण्याला 2 असतात तर त्याच प्रसंगाने मला मजबूत सुद्धा केलेलं आहे. तुलनात्मक दृष्टिकोन न ठेवता आपला वैयक्तिक विकासाचा दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. बिलकुल बिलकुल आणि याला अर्थकारणाची सुद्धा जोड असावी आणि त्याच्यासाठी सुद्धा मी माझ्या स्तरावर माझे प्रयत्न करते आहे. सध्याच्या राजकारणात युवक युवतींना राजकारण येण्यासाठीचं वातावरण आणि जे राजकारणाचे घराणेशाहीचं जे प्रस्थ आहे त्यामुळे कुठेतरी नवीन लोकांना एक नकारात्मकता मिळत आहे. त्याबद्दल तुमचं मत काय? प्रश्न खूप चांगला आहे तुमचा. नकारात्मकता जी आहे ती घराणेशाहीचं जे प्रस्थ आहे त्याच्यामुळे युवक आणि युवतींमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. आज जर आपण ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर कितीतरी मुलं मुली उत्सुक आहे राजकारणात येण्यासाठी आणि त्यांना ग्राउंड लेवलवरच्या समस्यांची चांगली जाण आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या पोराला शेतकऱ्याचे प्रश्न कळतात. एखाद्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीकडे मुलींच्या समस्या काय आहे युवतींच्या ह्याच्याबद्दल तिला जाणीव आहे. बचत गटात ज्या मुलीची आई काम करते तिला महिलांचं संघटन कसं असावं ह्याच्याबद्दल ज्ञान आहे. म्हणजे हे कॅलिबर हे जे टॅलेंट आहे आताच्या मुला मुलींमध्ये तीच लोक ती पोरं पोरी आज राजकारणात यायला कुठंतरी घराणेशाहीचं प्रस्थ आहे. आपल्याला संधी मिळेल का? आणि आपल्याला जर संधी मिळतच नसेल मग आपल्या आयुष्याची इतकी चांगली वर्ष का घालवायची? छान करिअर करायचं, एखादी नोकरी मिळवायची आणि आपण आपलं आयुष्य जगायचं. एवढं स्वप्न बघत आहेत. याला जबाबदार महाराष्ट्रातली नाही भारतातली घराणेशाही सुद्धा जबाबदार आहे आणि याला जवळपास सगळ्याच पक्षातली नेते मंडळी सुद्धा जबाबदार आहे. पण असं म्हटलं म्हणजे असं म्हणतात की कोंबडा आरवला नाही म्हणून तांबडं फुटायचं बाकी असते का? त्यांनी घराणेशाही चालवली म्हणून कुणीतरी उभंच राहायचं नाही, कुणीतरी बोलायचंच नाही, कुणीतरी त्या समस्येपर्यंत पोहोचायचंच नाही, समाजपटलावर आपल्या मागण्या मांडायच्याच नाही. मांडल्याच नाही तर मान्य कशा होणार? तक्रारच केली नाही तर दखल कशी घेतल्या जाणार? प्रयत्न करावाच लागेल. म्हणून मला असं वाटतं की जसं एक फुलपाखरू सुरवंटाचं फुलपाखरू होईपर्यंतची अवस्था कठीण असते तसंच राजकीय क्षेत्रामध्ये जाणाऱ्या मुला मुलींसमोरची अवस्था आज फार कठीण आहे. तरी सुद्धा सोशल मीडिया हे फार प्रभावी माध्यम आहे आणि त्यासोबतच तंत्रज्ञान स्नेही आजची पिढी आहे. त्याच्यामुळे आपण आपलं म्हणणं, आपलं मत, आपल्या मागण्या ह्या जर वारंवार जर आपण मांडत राहिलो आणि लोकशाही पद्धतीने मागण्या मांडायला काही हरकतच नाही. बाबासाहेबांनी सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला. कुठल्याही संवैधानिक पदाचा अपमान न करता, कुठल्याही अधिकाराला अपमानजनक वक्तव्य न करता लोकशाही पद्धतीनं जी माणसं निवडून आली, संवैधानिक पदावर आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, टीका करायची पण आपल्या टीकेचा स्तर पण आपण घसरू द्यायचा नाही. आपल्या टीकेला पण एक दर्जा असावा. अशा जर पद्धतीनं आपण आपलं मागणं मांडत राहिलो एक दिवस आपली दखल घ्यावी लागते आणि सामाजिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांचा हा एक प्लस पॉइंट असू शकतो. राजकीय लोक जरी त्यांना
आवडत असेल तरी सामाजिक संघटनांच्या माध्यमात काम करणाऱ्या लोकांना समाजाचं प्रेम मिळतं आणि समाजात काम करता करता मग ती लोक राजकारणात जायला काहीच हरकत नाही. म्हणून आजच्या पिढीने राजकारणात यायला पाहिजे. एका शाळेमध्ये मी प्रश्न विचारला, कोणाला आमदार, कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाने हात वर केले, इंजिनियर व्हायचंय हात वर केले, कुणाला आमदार व्हायचंय तर हातच वर केला नाही. म्हणजे त्या ठिकाणी एक छोटंसं व्याख्यानच होतं. तर मग मला वाटलं का आमदार का व्हायचं नाही. एका पोराने उत्तर दिलं, मॅडम ते 5 वर्षासाठी असते. मला त्या उत्तरावर मी दिवसभर विचार केला आणि मला असं वाटलं की हे अगोदरपासूनच लेकरांच्या मनावर बिंबवलं जाते. 5 वर्षानंतर तुम्हाला कोण विचारणार, सरपंच झाल्यानंतर तुमचं आयुष्य काय आहे, त्याच्यानंतर काय करणार आहे. इथं आपल्या श्वासांचाच भरोसा नाही. आपण 5 वर्षानंतर काय करायचं. हा, व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. नोकरी ही स्थायी स्वरूपाची आहे, पण राजकीय क्षेत्रात मग कोणी करिअरच करायचं नाही का. ती घराणीशाही वाढताय म्हणून आपण व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा आपण ती व्यवस्था फोडून पाडणारा भाग बनत नाही. आपण सहभागी होणार नाही म्हणजे घराणीशाही वाढणारच आहे ना. म्हणून मला असं वाटतं की आताच्या मुला-मुलींनी ज्यांच्याकडे अभ्यास आहे, ज्यांना आवड आहे, ज्यांना सामाजिक तळमळ आहे, ज्यांना राजकीय प्रश्नाची चांगल्या पद्धतीने जाण आहे, ज्यांना आपलं म्हणणं समाजासमोर मांडत असताना हा समाज पुढे गेला पाहिजे ही करुणा ज्यांच्या अंतःकरणात आहे, त्या मुला-मुलींनी राजकारणात करिअर करायला पाहिजे, यायला पाहिजे. मी सकारात्मक आहे सर या गोष्टीबद्दल. जरी वातावरण नकारात्मक असेल तरी आपण सकारात्मक असलं पाहिजे याही गोष्टीबद्दल. तुम्हाला कोणत्या प्रकारची भाषणे आवडतात, सामाजिक, साहित्यिक की राजकीय? मला तिन्ही प्रकारची भाषणं आवडतात. आणि सामाजिक, राजकीय, साहित्यिक आणि शैक्षणिक सुद्धा. साहित्यिक जर असं म्हणाल तर मागच्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ग्रामीण जीवन, लोकपरंपरा आणि लोकसंस्कृती यांच्यावर मार्मिक असं भाष्य करणारं तारा भवाडकर संमेलनाध्यक्ष ज्या मॅडम होत्या, मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, त्यांनी जे भाषण केलं ते मला खूप आवडलेलं भाषण आहे. आणि राजकीय क्षेत्रातलं जर असं म्हटलं की मला भाषण सगळ्यात जास्त अटलजी बिहारी यांची आवडतात. त्याच्यानंतर ज्या आपल्या अगोदरच्या विदेश मंत्री होत्या सुषमा स्वराज, त्यांची भाषणं आवडतात. आणि हल्लीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त भाषणं मला आवडतात इम्रान प्रतापगडी, कन्हैया कुमार, सयानी घोष, मनोज झा, ही सगळी मंडळी खूप भारी वाटते. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या हनुमंत पवारांची सुद्धा भाषणं अभ्यासू असतात आणि चांगलं मत असते. ते ऐकल्यामुळे आपला पण एक अभ्यास वाढतो, छान सरावसा वाढतो, म्हणून ऐकत राहावं असं वाटतं त्यांना. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जर ऐकायचं म्हटलं तर बानगुडे पाटलांना आपण ऐकतो. आणि या सगळ्यांची भाषणं ऐकता सुरुवातीपासून आतापर्यंत कोणीतरी लढाऊ भूमिका घेऊन बोलते आहे, म्हणून एकदम लहान असताना माईक हातात घेऊन बोलताना सुद्धा तेव्हापासून आतापर्यंत एक कायम प्रेरणा जर मला कुणाची मिळाली असेल एकदम खडतर आयुष्यातून राजकीय आयुष्यापर्यंत, तर सुषमाताई अंधारे यांची भाषणं तेव्हाही आवडायची आणि आता सुद्धा खूप जास्त आवडतात. आणि उद्धवजी ठाकरे यांचं भाषणाच्या शैलीत असण्यापेक्षा, भाषणाच्या पठळीत असण्यापेक्षा लोकांच्या काळजामध्ये त्यांचे शब्द जातात, सहज साधे असतात आणि ते फार अपील होतात. आणि मराठी माणूस, मराठी लोकांच्या समस्या, मराठी माणसांना काय फेस करावं लागतं, कुठल्या गोष्टींना तोंड द्यावंच वाटते, ह्या सगळ्या गोष्टींना धरून भाषणाच्या बाबतीत राज ठाकरे साहेब सुद्धा खूप आवडतात. लिखाणाची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली आणि कोणते साहित्यिक आणि कवी तुम्हाला आवडतात? लिखाणाची आवड बोलायचं म्हणजे आपल्याला वाचावं लागतं सर. वाचण्यासाठी पण एक सराव लागतो आपल्याला, नियमित एक म्हणजे सवय करावी लागते. आणि वाचनाशिवाय आपण बोलूही शकत नाही आणि वाचल्याशिवाय आपण लिहू शकत नाही. जे वाचल्याशिवाय लिहिल्या जाते त्याच्यामध्ये आशय उतरेलच हे फारसं सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे वाचनाची जी गोडी होती ही लिहायला सुद्धा भाग पाडत गेली. त्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये बोलायचं म्हटलं की आपल्याला आपला कंटेंट रेडी करावा लागत होता. त्याच्यामध्ये अजून आपलं बोलणं प्रभावी होण्यासाठी नवीन शब्द असतील, कोटेशन असेल, चांगले मुद्दे, ह्याच्याच माध्यमातून मग हळूहळू लिहायला आवडत गेलं. आणि मग थोडं कधी स्त्रीवादी लिहायचं, कधी पर्यावरणावर, कधी शेतकऱ्यांवर, 2 ओळी, 4 ओळी, कविता, लेख, कधी स्फुट, असे वेगवेगळे प्रकार थोड्या पद्धतीनं लिहिते आहे. वाचण्याची गोळी असल्यामुळे आणि मराठी साहित्य सुद्धा माझा एक आवडीचा विषय राहिलेला आहे, म्हणून हळूहळू आवडायला लागला. आता थोडा हिंदीत लिहिण्याचा प्रयत्न आहे. मला 2 ओळी सांगतो त्याच्यातल्या, अलीकडेच लिहिलेल्या आहे मी, म्हणजे वास्तव आहे समाजातलं ते. उसकी योग्यता, कलाए, प्रतिभा और उसका अलग नूर,
यह तो हर मर्द पसंद करता है, हाँ, लेकिन प्रतिभाशाली स्त्री से विवाह नहीं करता, हो. क्योंकि बीवी से लढने वाला मर्द बीवी के लिए नहीं लढ सकता. म्हणजे हे हा, स्त्रीवादी हा, अंगाने जरी लिहिलेलं हा, असलं हा, तरी हे सुद्धा एक समाजातलं हा, वास्तव आहे. म्हणजे आता हा, थोडं हिंदीतून लिहिण्याचा हा, पण हा, हा. एक प्रवास बरोबर, करते आहे, बरोबर. वृत्तपत्रांमधून लेख लिहिण्याचा प्रयत्न करते आहे हा, आणि वाचत वाचत शिकत आहे. हा. म्हणजे वाचन गुरु आहे ह्या बरोबर सुद्धा आहे, प्रवासामध्ये. बरोबर आहे. तर एखादी गोष्ट जेव्हा आपण आर्थिक उद्देशानं करतो की माझ्याकडे आता पर्यायच नाही, हा. तेव्हा ती गोष्ट आपल्या जीवन भरण्याचा आणि जगण्याचा भाग होते. मला एखाद्या स्पर्धेत जेव्हा बक्षीस मिळायचं नाही, मी अक्षरशः रडलेली आहे. कारण माझी ती गरज होती. बरोबर. जर मी ते केलं नाही तर मला शिक्षण सोडून द्यायची वेळ होती. म्हणून मला असं वाटतं की जेव्हा आपलं कोणीच नसतं हा. तेव्हा आपली कला, आपल्यातलं टॅलेंट हे आपलं असतं. बरोबर. म्हणून माझा संदेशही आहे अनेक जणांना की तुम्हाला जे काही येत असेल त्या हा. क्षेत्रात तुम्ही बाप बना, बरोबर. 4 पैसे कमवा, स्वतःच्या भरोश्यावर शिक्षण घ्या हा. आणि शिक्षणानंतर सुद्धा आपण आपल्या पायावर स्टँड व्हा. आणि त्यानंतर शिवाजी महाविद्यालयाला मी बऱ्याचशा वादविवाद स्पर्धांमधनं महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या बऱ्याच वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेला बक्षिसं मिळवून दिली. अच्छा. आणि त्यासोबतच मग बीएमबी महाविद्यालयात मी MA तत्वज्ञान केलं. हा. त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्रातल्या बऱ्याच नामवंत वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांची बक्षिसांची मोहर त्याही विद्यापीठाला अच्छा. मिळवून दिली. असा हा सगळा प्रवास प्रवास होता. होता. आणि त्यात एक खुली स्पर्धा नावाचा एक विषय असतो, हा. ज्याच्यामध्ये वयाची अट नसते. एकदम छोट्या मुलापासून 5-6 हो, वर्षाच्या तर प्रौढपर्यंत. 60-70 हा अशा वयापर्यंतचे लोक सहभागी होतात. त्याच्यामध्ये माझा हातखंडा होता की मला खुल्या स्पर्धा आवडायच्या महाविद्यालयीनपेक्षा. तर त्याच्यामध्ये पण मी जाणं चालू केलं. असं करत करत मला म्हणजे महाराष्ट्राचा युवा वक्ता हा एक पुरस्कार सुद्धा मिळाला. आणि मग मला असं वाटलं की हे स्वरूप आपण बदलवलं पाहिजे. कारण मूळ फुले शाहू आंबेडकरवादी ही जी विचारसरणी होती ही 7 मिनिटापुरती आपण कशी काय मांडणार. त्याच्यात आपल्याला एक विषय असतो आपल्याकडे. आणि त्यात गंमत अशी असायची सर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण गेलो, खानदेशात गेलो, तिकडे पुणे जिल्ह्यामध्ये, नाशिक ह्या पट्ट्यामध्ये आपण फिरलो की आपला एक नियोजित विषय असतो स्पर्धेचा, त्याच्यावर बोलायचं आपण. आणि त्यातनं विद्यार्थी सिलेक्ट करतात, विद्यार्थी-विद्यार्थिनी. आणि तेवढी एक मर्यादा असते. आणि त्याच्या नंतर चा जो राऊंड असतो तो खूप मिरॅकल असतो. आपल्याला असं वाटतं की इथं कस लागतो. आणि मग चिठ्ठी काढायची आपण, सिलेक्टेड लोकांनी 2 मिनिटं बसवतात आणि ऑन द स्पॉट बोलायला लावतात. त्याच्यावर आपलं परीक्षण असतं. विदाउट नियोजन. तर ते तसं पण त्या सुद्धा भूमिकेतनं जाण्याचा योग आला. कुठे पहिला, कुठे दुसरा, कुठे तिसरा, असं जे काय मिळत गेलं. पण ह्या वक्तृत्वाने इतके उपकार केले की मी माझं शिक्षण पूर्ण करू शकले. आणि या सगळ्या प्रवासात वक्तृत्व माझा साथीदार म्हणून माझ्या सोबतीला राहिला. आणि मग मला असं वाटलं की आपण कुठेतरी व्याख्यानांच्या माध्यमातून आलो पाहिजे. समाजाला शिव, शाहू, फुले, आंबेडकर, संविधान, लोकशाही, महिला सक्षमीकरण, युवकांसमोरच्या आणि युवतीसमोरच्या आव्हानं आणि आपल्या सामाजिक संघटनांचा समन्वय, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्यासाठी जर आपल्याला कालपर्यंतचं जे स्पर्धेतलं वक्तृत्व होतं, म्हणजे 5-10 हजाराच्या पाकिटसाठी आपण बोलायचो, आता 5-10 हजार लोकांच्या जमावासाठी आपण बोलू शकलो पाहिजे. ही जी जाणीव माझ्यात वाढली, तर मी 6-7 वर्षापासून हा सगळा प्रवास करते आहे, अजूनही शिकते आहे. आणि आनंददायी प्रवास आहे. संघर्षाचा काळ हा आनंददायी असतो. तरुण पिढीला फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारा समजून सांगण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? आजच्या पिढीला संदेश जर द्यायचा झाला तर आजच्या पिढीने थोडंसं मोबाईल मधून बाहेर पडायची गरज आहे. मी याच्या पूर्वी सुद्धा एक वाक्य म्हणाले की रील्स मध्ये जगण्यापेक्षा आज रिअल मध्ये जगण्याची खूप गरज आहे. ह्या देशाला जे संविधान मिळालंय त्याच्यासाठी जे कष्ट आहे, हा म्हणजे सर आपण आपलं पोरगी, आपले युवक मित्रमैत्रिणी 3 तासाचा पेपर लिहू शकत नाही. बाबासाहेबांनी किती साधना केली एवढं मोठं संविधान लिहिण्यासाठी. आणि बाबासाहेब असं म्हणाले की संविधान कितीही चांगलं असलं आणि राबवणारी लोक जर चांगले नसेल तर त्या घटनेला अर्थ उरत नाही. शेवटी भारत देश म्हणजे विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष, तमुक पक्षाची माणसं, 3 नेते मंडळी म्हणजे भारत देश नाही. तुम्ही आम्ही आपण सगळेच आहोत. आणि हे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, देशाला संविधान मिळवून देण्यासाठी ह्यांचा जो त्याग आहे, ह्याची जर आपल्याला जाणीवच नसेल तर फार बंदिस्त आयुष्यात आजची पिढी वावरत आहे. आणि हे खरं आहे आणि हे स्पष्ट मत आहे. तर मला असं वाटतं की आजच्या पिढीनं सामाजिक जाणीवा ज्या शिकायच्या आहेत तर त्या शिकण्यासाठी थोडी धडपड केली पाहिजे. मोबाईलच्या जर आपण बाहेर पडलो आणि जसं जे ट्रेंड्स आहेत त्याला जसं फॉलो करतो, ह्याच्यापेक्षा ना आपल्या वैचारिक क्षमता कशा वाढेल,
आपली वैचारिक ताकद कशी वाढेल, आपण वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, चांगल्या लोकात गेलो पाहिजे. आपल्या घरात जर संवाद असेल, समाजात संवाद राहील. समाजात संवाद असेल तर समाजात काय चालू आहे हे कळणार. अनेकांना राजकारणात नेता होण्यात खूप इंटरेस्ट आहे, पण असं आज सहभागी झालो उद्या नेता होतो असं नाही. आणि अनेकांना ह्याच्याशी काही देणं घेणंच नाही. दोन्ही बाजू समाजात कशा आहे, ते राजकारण आमच्या कामाचंच नाही असं म्हणतात. आणि मग त्यांच्या जर प्रभागात एखादी समस्या असेल, घेऊन कोणाकडे जातात? त्यांचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे. मग तुम्हाला राजकारणात रस नाही, मग समस्या का घेऊन आलात? असं जर आपण एखाद्याला प्रश्न विचारला, ते म्हणतात जे आहे तेवढ्या पुरतं आलो. ह्याच्यासाठी कसं आहे की आपला पाया जर आपल्याला पक्का करायचा असेल तर मला असं वाटतं विविध व्याख्यानमालेमध्ये जाणं, शाळेतल्या आणि कॉलेजमधल्या वैचारिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं, म्हणजे अगदी शाळेतलं निबंध लेखन सुद्धा एखाद्या पोराला लेखक बनवू शकते भविष्यामध्ये. ही फार मोठी ताकद आहे. चांगल्या लोकांना ऐकण्याचा प्रयत्न करणं. आणि ह्या सिरियल बिरियल पेक्षा जर आपण राजकीय घडामोडी, राजकीय विश्लेषकांची मतं पाहिली, आपल्याला आपल्या लोकशाहीबद्दल जर आदर तयार झाला तर आपसुकच आपण या विचारधारेला सुद्धा न्याय देऊ शकतो आणि चांगले लोकप्रतिनिधी वाढवू शकतो. सामाजिक जाणीवा वाढवण्यासाठी आजच्या पिढीनं बोलतं झालं पाहिजे, लिहितं झालं पाहिजे, मोबाईलच्या बाहेर पडून मित्रांमध्ये आले पाहिजे आणि मित्रमैत्रिणीमध्ये बाहेर पडलेले हे जे मित्र आहेत ते समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. बस रील्स मध्ये जगण्यापेक्षा जर रिअल मध्ये जगायला लागले, म्हणजे रील्स काढणारे वाईट आहे याचा अर्थ होत नाही, ते त्यांची कला दाखवत असतात, पण त्याच्याही पलीकडचं जे जग आहे रिअल लाईफला रिअल लाईफ समजणारा समजू नये. रील्स हा एक भाग आहे, चांगली आहे ती, त्यांची कलाही आहे, पण त्याच्या पलीकडे जर आपण आलो तर खरं आयुष्य आपल्याला दिसायला लागेल. आणि महाविद्यालयीन जीवनात जर सामाजिक जाणीवांचा विकास जर झाला तर आपण आपली विचारधारा वाढवू शकतो. आणि विचारधारेचा हा प्रवास जर आपल्याला अजून व्यापक करायचा असेल, ह्याच्यापूर्वी पण आपण बोललो, त्याच्यासाठी महत्वाचा आहे सामाजिक संघटनांचा समन्वय. चळवळीतला कट्टरतावाद काढून टाकण्यासाठी चिंतन शिबिरे घ्यावे लागतील, असं एकत्रीकरण घडवून आणावे लागेल नवीन लिहिणाऱ्या लेखकांचे, कवींचे म्हणा, किंवा आताच्या प्रबोधनकारांचे, वक्त्यांचे, व्याख्यात्यांचे. आणि इथून एक सकस विचार समाजाला द्यावा लागेल. याच्यासाठी एक एकत्रीकरण, दुसरं वाचन, तिसरं संघटन आणि चौथा समन्वय. आणि ह्या गोष्टी जर मनावर घेतल्या तर प्रत्येकाने जर आपलं योगदान आपल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला तर हे शक्य आहे. याही बाबतीत मी आशावादी पद्धतीने हेच म्हणेल की मला जे येते ते मी द्यावं, तुम्हाला जे येते ते तुम्ही देणार, त्यांना जे येतील ते देतील. प्रत्येकानं आपली आपली भूमिका जर चांगल्या पद्धतीने जरी निभावली तरी शाहू फुले आंबेडकरवादी विचारधारेला चांगले दिवस नक्की येईल, हा आशावाद आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्या व्हायरल वाणी पॉडकास्टला मुलाखत दिल्याबद्दल. तुमच्याकडून आम्हाला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक अनेक गोष्टीवर माहिती मिळाली, त्याबद्दल तुमचे आम्ही धन्यवाद करतो. आणि आपल्या या व्हायरल वाणी पॉडकास्टमध्ये असेच वेगवेगळे विषय आपण घेत राहू. व हा व्हिडिओ आवडल्यास आपण या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.